नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठमोळ्या झणझणीत आणि चमचमीत कोकण तडका चॅनलमध्ये। चला तर पाहूया आजची रेसिपी आपली आहे बाकस फिश फ्राय। चला पाहूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। मी अर्धा किलो बाकस स्वच्छ धुवून घेतलेले आहे। एका ताटामध्ये 2 चमचे मीठ, 2 चमचे मसाला, 2 चमचे हळद घेऊन चांगलं मिक्स केलेलं आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक पीसला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। एवढं प्रमाण अर्धा किलोच्या मच्छीसाठी एकदम परफेक्ट आहे। मसाला उरतही नाही आणि कमीही पडत नाही। गॅस चालू करून मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे। तवा चांगला गरम होऊन द्यायचा आहे। तव्यात तेल टाकायचं आहे। तेलही चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे। नंतरच मच्छी तव्यात सोडायची आहे। त्यामुळे आपली मच्छी तव्याला चिकटत नाही आणि तुटत नाही। झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनी झाकण काढून मच्छी व्यवस्थित पलटवून दुसऱ्या साईडनेही देखील तेल सोडून व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आपली मच्छी झाली हे कसं ओळखायचं? तव्याला तेल सुटल्यासारखं झालं की समजावं की मच्छी व्यवस्थित परतून झालेली आहे। तयार आहे आपली फिश फ्राय। पाहू शकता छान अशी दिसते। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।